नमस्कार, मॅथ्स विथ मोरे सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण शिकतोय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स 10वी स्टेट बोर्डचा जो धडा आहे. जसं आपण रीलमध्ये बघितलं तसं इकडे आपण सगळे डेमो लेक्चर अपलोड केलेले आहेत. आपण बघूया या धड्यामध्ये काय काय दिले. आपण बघतोय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल 10वी स्टेट बोर्डचा धडा. सुरुवातीला आपण त्याची डेफिनेशन बघूया, मग त्याच्यावरती गणिते बघूया. तर डेफिनेशन मध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा. तर इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल. द इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल म्हणजे काय? एखाद्या इक्वेशन मध्ये तुमच्याकडे दोन व्हेरिएबल जर दिलेले असतील आणि त्यांनी काय म्हटलं, अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. म्हणजेच काय, तुमच्याकडे फक्त दोन व्हेरिएबल असून चालणार नाही, त्याची डिग्री पण काय पाहिजे 1. म्हणजे कोणत्या इक्वेशनला आपण डिफरन्शियल लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल म्हणतोय की ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असतील आणि त्याची डिग्री काय असेल 1. अशा इक्वेशनला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे एक्झाम्पल आपण काय म्हणू शकतो, आता फक्त ते दोन व्हेरिएबल म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं की एक्स आणि वाय, एक्स आणि असं वाय असं म्हणू शकत नाही आपण. ए बी पण व्हेरिएबल आहेत, एक्स वाय आहेत, एम एन आहेत. समजा एखादा आपल्याला असं इक्वेशन दिले, फॉर एक्झाम्पलला 4x plus 3y is equal to 7. तर हे काय झालं, लिनियर इक्वेशन. बघा याचं कसं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल येईल, कारण बघा ह्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल दिसतात आपल्याला, x आणि y दिसतोय, सोबत त्याची डिग्री पण काय दिसते 1. किंवा समजा आपल्याला असं दिले की 4m plus 3n is equal to 7. बघा व्हेरिएबल कोणते पण असू दे, पण त्याची डिग्री काय असणं गरजेचं आहे, 1 असणं गरजेचं आहे. बघा इथे काय दिले, 4m plus 3n is equal to 7. दोन व्हेरिएबल दिसतात, एक m आणि एक n, सोबत त्याचं डिग्री पण काय दिसते 1. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणू शकतो, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. अजून एखादं एक्झाम्पल बघूया, 3a plus 4b is equal to 6. बघा दोन व्हेरिएबल दिसतात, a आणि b, दोघांची डिग्री पण काय दिसते 1 आणि 1. समजा याच्यापेक्षा अजून एक वेगळं काय होतं की रूट समजा 7x प्लस रूट 8y इज इक्वल टू 9. हे इक्वेशन आहे की तर हे सुद्धा काय आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. त्याचं कारण काय बघा, याच्यासोबत व्हेरिएबल दोन दिसतात, एक्स आणि वाय, सोबत त्याची डिग्री पण काय दिसते 1. पण समजा एखादं का असं इक्वेशन दिलंय 7x स्क्वेअर प्लस 5y इज इक्वल टू 10. तर हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असणार आहे का? तर त्याचं उत्तर आहे नाही. कारण काय, ह्याची पॉवर किती दिसते आपल्याला 1. पॉवर किती पाहिजे, 1 पाहिजे, कारण तिथं देताना काय दिले 2. त्यामुळे हे काय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नसणार आहे. फक्त कन्सेप्ट एवढीच शिकून घ्या की आपल्याला ह्याचा बऱ्याचपैकी उपयोग होणार आहे. कशासाठी की इलिमिनेशन मेथडनं पुढे आपण शिकायचं आहे. त्याच्यामध्ये फक्त ह्या डेफिनेशन मधून फक्त काय पेपरला आपल्याला डेफिनेशन विचारणार नाही. ह्या डेफिनेशन मधून फक्त आपल्याला एवढं शिकायचं आहे की दोन व्हेरिएबल पाहिजे, प्रत्येकाची डिग्री 1 पाहिजे. डिग्री म्हणजे इथली जी आपण पॉवर किंवा घातांक म्हणतो तो काय पाहिजे 1 पाहिजे. इथं तर काहीच दिलेलं नाही, म्हणजे काय 1 आहे. हा घातांक 1 पाहिजे आणि व्हेरिएबल 2 पाहिजेत, तर ते इक्वेशन काय होईल, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून की आपण गणिताकडे जाऊया. तर बघूया, ह्यातलं आपण पहिलं गणित आता बघणार आहे. आपण काय करणार आहे, 2 ते 3 टप्प्यामध्ये गणित बघणार आहे. पहिलं जे गणित असेल हे 1 मार्काची गणित असतील, त्यानंतर 2 मार्काची गणित आणि त्यानंतर 4 मार्काची गणित. आता बघूया पहिल्या गणितामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस y. आपल्याला कशाची व्हॅल्यू विचारले, x प्लस y ची व्हॅल्यू विचारले. इफ 3x प्लस 5y इज इक्वल टू 9, 5x प्लस 3y इज इक्वल टू 7. आता एक लक्षात ठेवायचं, पहिला दोन्ही गणित एकाखाली एक लिहून घ्यायचं. ह्याच्या आधी 9वी मध्ये आपण बघितले इलिमिनेशन मेथड, सेम टाईपची मेथड आहे. याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम कुठे होते की सर प्लस कुठे आहे, मायनस कुठे आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याची काय काळजी करण्याची गरज नाही आहे. जसं गणित येईल तसं आपण शिकून घेऊया. आता बघा सगळ्यात पहिला गणित काय दिलंय, 3x प्लस 5y इज इक्वल टू 9, 5x प्लस 3y इज इक्वल टू 7. बघा तर ह्या गणितामध्ये काय आपल्याला क्लिअर कट दिसते की सगळ्या गोष्टी काय प्लस मध्ये आहेत, मायनसचा विषयच नाही. गणित पण प्लस मध्ये विचारलंय, उत्तर पण प्लस मध्ये विचारलंय, देताना प्रश्न पण प्लस मध्येच दिलाय. त्यामुळे मायनसचा विषय नाही. ज्यावेळी मायनसचा आहे त्यावेळी मी ती कन्सेप्ट सांगेन. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्लस कुठे करायचं, मायनस कुठे करायचं कळत नाही. पहिले ह्या गणितावरती फोकस करा. बघा आपल्याला माहिती आहे एक्स चं बेरीज एक्स सोबत, हे एक विषय की बेरीज करताना बरेच विद्यार्थी चुकतात. कधी सुद्धा असं बेरीज होत नाही गणितामध्ये, कुठल्याच गणितामध्ये. 10वीला जावा किंवा तुम्ही पुढे जावा की एक्स चं गणित बेरीज वाय सोबत झाले. जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबल सोबतच गणित होतं, बेरीज होते. बघा तिथं काय दिलंय, 3x प्लस 5x याचं आन्सर येतं 8x, 5y प्लस 3y याचं येतं 8y आणि 9 प्लस 7 याचं येतं 16. मग आपल्याला बेरीज कशाचे, व्हॅल्यू कशाचे विचारले रे, x प्लस y चे विचारले. त्यामुळे मला इथं काय नको आहे, 8 नको आहे. इथून 8 कॉमन येतो. इथं काय बघा, 8x प्लस y बरोबर काय येईल 16. आता बघा हा 8 जो गुणाकार आहे तो तिकडे जाऊन होईल भागाकारमध्ये होईल. मग काय होईल बघा, इथं x प्लस y बरोबर 16/8, 8 1 8, 8 2 16, x प्लस y बरोबर 2. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मला माहिती आहे, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा नसेल, पण तुमचं कितपत बेसिक झाले याची कल्पना मला नाही आहे. त्यामुळे मी काय करतो, एकदम बेसिक पासून सांगतो. बघा इथे गुणाकाराचा भागाकारात गेला, बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे प्रॉब्लेम येतो. एक लक्षात ठेवा, प्लस असेल पलीकडे जाऊन म्हणजे इज इक्वल टू च्या पलीकडे जाऊन त्याचं काय होतं, मायनस होतं. त्यानंतर काय, मायनस असेल तर इज इक्वल टू च्या पलीकडे जाऊन त्याचं प्लस होतं.
समजा इथं गुणाकार असेल तर इज इक्वल टू च्या पलीकडे जाऊन त्याचा भागाकार होतं, आणि जर का भागाकार मध्ये असेल गणित तर इज इक्वल टू च्या पलीकडे जाऊन त्याचा गुणाकार होतं. ही बेसिक कन्सेप्ट आपल्याला 4थी 5वीला होती, हरकत नाही. या गणिताचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. आय होप तुम्हाला पहिलं गणित समजलं असेल. आता आपण दुसऱ्या गणिताकडे येऊया. आपण जी गणित घेतो मित्रांनो सगळी बोर्डाची गणित आहेत. मगाचं जे गणित होतं 2019 ला विचारलेलं होतं, हे गणित 2023 ला विचारलं 1 मार्काला. सुरुवातीला सोपी घेऊ, पुढे जर कसं गणित हे कुठलंच अवघड नसतं. एक मी आता सांगतो, कन्सेप्ट इज पॉवर. जर का तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाहीये. बघा इथं गणित काय दिले त्यांनी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x मायनस वाय. x मायनस वाय ची व्हॅल्यू विचारली. मगाशी काय होतं x प्लस वाय, आता काय x मायनस वाय. देताना इक्वेशन काय दिलं, पहिला तर इक्वेशन लिहून घ्या. 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. आता काय प्रॉब्लेम दिसतोय रे मित्रांनो, आपल्याला कळते की गणित देताना काय, मगाचं गणित काय होतं, दोन्ही प्लस प्लस होते, काही प्रॉब्लेम नाही झाला. इथं काय झालंय, गणित देताना कशामध्ये दिले, प्लस मध्ये. आन्सर विचारले मायनस मध्ये, बरोबर ना. x मायनस वाय विचारले, गणित देताना प्लस मध्ये, आन्सर मायनस मध्ये. म्हणजेच काय, मला एखादं इक्वेशन मायनस मध्ये करून घ्यायला पाहिजे. तर मायनस मध्ये करून घेताना बघा आपण काय करूया, इथं जो प्लस आहे ह्याला काय करूया, मायनस. आता हे आधीच आणि माधीच मायनस करून चालतं का, तर तसं होत नाही. आपल्याला काय माहिती पाहिजे, एखाद्या व्हॅल्यूला इक्वेशनचे मायनस करता येत नाही. तर जर तुम्हाला मायनसच करायचं तर त्या पूर्ण इक्वेशनला मायनस करायला लागतं. मग आपण काय करूया, ह्या पूर्ण इक्वेशनला मायनसने मल्टिप्लाय करूया. आता इथं कायच दिलेलं नाहीये, बरोबर ना, साइन दिलेलं नाहीये. म्हणजे काय आहे ते प्लसच आहे ऍक्च्युली. तर प्लसला मायनस नाही म्हणलं तर काय होतं, मायनस. हे प्लस आहे इथं काय होईल, मायनस. प्लस आहे इथं काय होईल, मायनस. ही सुद्धा कन्सेप्ट सांगतो मी कसं होतं बघा. समजा जर का प्लस मायनस असेल तर त्याचं काय होतं, मायनस. प्लस प्लस असेल तर त्याचं काय होतं, प्लस. मायनस प्लस असेल तर त्याचं काय होतं, मायनस. आणि मायनस मायनस असेल तर त्याचं काय होतं, प्लस. ही कन्सेप्ट गुणाकार मधली. आता बघा इथं प्लस होता, इथं मायनस झाला आहे ना. प्लस मायनस त्याचं काय होतं, मायनस. मायनस प्लस त्याचं काय होतं, मायनस. प्लस प्लस असेल तर काय होतं, प्लस. आणि मायनस मायनस असेल तर काय होतं, प्लस. ही गुणाकार मधली कन्सेप्ट आहे. गुणाकार मध्ये साइन कसे चेंज होतात बघा. इथं प्लस आहे, ह्याला मायनस ने मल्टिप्लाय केलं, फायनल आन्सर काय येणार आहे, मायनस. हे प्लस आहे, इथं मायनस ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, मायनस. हे प्लस आहे, इथं मायनस ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे, मायनस. इथं ऑलरेडी मायनस कुठे असतं, तर मायनस मायनस प्लस झालं असतं. ही कन्सेप्ट करणं फार महत्त्वाचं आहे. गणितामध्ये अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे की मुलं तिथं गडबडतात की मोठ्या संख्येचं चिन्ह राहतं. एक लक्षात ठेवा, समजा एखाद्या गणिताचं मी बेरीज करतोय, वजाबाकी करतोय, तर कायम गणितामध्ये पुढच्या स्टेपला हे मोठ्या संख्येचं चिन्ह जात असतं. तर बघा इथं काय, 15 वजा 17. आपल्याला माहिती आहे दोघांमधली मोठी व्हॅल्यू काय, 17. 17 मधून 15 गेलं तर त्याचं काय येणार आहे, 2x. आता 2च्या पुढे काय लिहिलं नाही, म्हणजे काय, 2च्या इथं काय अधिक आहे, ते कशाचं चिन्ह आहे, 17चं. कळते, ही कन्सेप्ट आहे. इथं काय बघा, 15 वजा 17. आता दोघांमधली मोठी व्हॅल्यू काय, 17. आता 15 मधून 17 गेले तर काय, 2y. आणि हे वजा राहिलं, हे वजा कशाचं राहिलं, 17चं. 15 आणि 17 मध्ये मोठी व्हॅल्यू काय, 17. बघा इथं काय, 11 मधून 21 गेले, याचा आन्सर काय, वजा 10. वजा 10 का आलं, 21 मधून 10 गेले, 11 घालवायचे डायरेक्ट, किती उरले, 10. पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 21 चे चिन्ह काय आहे, वजा, म्हणून आन्सर काय आलं, वजा. ह्या दोघांमधून 2 कॉमन निघतोय तर काय येईल, x मायनस वाय बरोबर -10. आणि हा जो गुणाकार असेल 2 तिकडे जाऊन काय होईल, भागाकार मध्ये जाईल. तर काय बघा, तो x मायनस वाय बरोबर -10 भागिले 2. बे किंवा बे पंचे 10. x मायनस वाय बरोबर -5. मायनस साइन द्यायला विसरायचं नाही. बरेच वेळा पोरं गडबडमध्ये मायनस साइन देत नाही. कळालं गणित, ह्या गणिताचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. ह्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलं, मगाचं जे गणित होतं x मायनस वाय 1, x प्लस वाय 1. आता काय विचारलं, फक्त x ची व्हॅल्यू विचारली, फक्त x ची. आता इथं थोडंसं आलं की इथं प्लस आणि मायनस. आता हे सुद्धा गणित काय, 2 मार्काचंच गणित आहे. हे सुद्धा रिसेंट 2022 ला विचारलेलं गणित आहे. तर या गणितामध्ये काय येईल बघा, सगळ्यात पहिला गणित लिहून घ्या. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. 2x प्लस वाय इज इक्वल टू 8. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम असतो की सर इथं मायनस कुठं करायचं, प्लस कुठं करायचं आणि कॅन्सल कुठली व्हॅल्यू करायची. मी सरळ सांगतो, 2च गोष्टी लक्षात ठेवायचं. इलिमिनेशन मेथड 2 गोष्टींमध्ये संपते. मला जर का एखादी व्हॅल्यू मायनस करायची आहे तर त्याला सगळ्यात पहिला तर त्याचं साइन उलट पाहिजे. म्हणजे एक प्लस पाहिजे, दुसरी काय पाहिजे, मायनस. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, त्याच्या व्हॅल्यू सेम पाहिजे. बघा मी काय सांगतोय, साइन उलट, व्हॅल्यू सेम. बघा इथं काय, ह्याच्या पुढे काय नाही म्हणजे काय, एक आहे. ह्याच्या पुढे काय नाही म्हणजे काय, एक आहे. व्हॅल्यू काय, सेम. साइन बघा, एकाचा मायनस आहे, एकाचा प्लस आहे. आता काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. बघा मी परत सांगतो, व्हॅल्यू काय पाहिजे, सेम. साइन काय पाहिजे, उलट. हे अजून पुढच्या गणितात आपल्याला कळून जाईल. बघा इथे काय येईल, 3x अधिक 2x म्हणजेच काय येईल, 5x. आणि 8 आणि 2 आपल्याला माहिती आहे 10. x बरोबर काय येईल, 10 भागिले 5. हा 5 कुठून आला, गुणाकार होता, तिकडे जाऊन भागाकार मध्ये गेला. इथे काय बघा, x 5 गुणे 10. x बरोबर काय आलं, 2. बघा 2022 चा क्वेश्चन आहे. एकदम सोपे क्वेश्चन मित्रांनो बोर्डाकडून विचारले गेले. प्रत्येक क्वेश्चन आपण कव्हर करून घेऊया.
हे जर का गणित लिहून झाले असेल तर याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. बघा ह्या गणितामध्ये मित्रांनो काय सांगितलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. मगाशी सुद्धा काय विचारलं, एक्स ची व्हॅल्यू. आता पण त्यांनी काय विचारलं, एक्स ची व्हॅल्यू. बघा इथे आपल्याला पहिला सगळ्यात पहिला क्वेश्चन लिहून घेऊया. 5x + 3y = 9. 2x - 3y = 12. बघा मी मगाशी सांगितलं तसं इथं व्हॅल्यू कशाची विचारली, फक्त एक्स ची विचारली. मी मगाशी जी कन्सेप्ट सांगितली प्रत्येक गणिताला विद्यार्थ्यांना ती कन्सेप्ट लागू होते. मी काय सांगितलं, साइन काय ठेवायचं उलट आणि व्हॅल्यू काय ठेवायची सेम. बघा आपल्याला गणित बघितल्या कधी ती व्हॅल्यू कुठली कॅन्सल होते, तर y ची. बघा 1 + 1 - 1 वरती 3 आहे खाली 3 आहे, दोन्ही काय होऊन जाते कॅन्सल. 5 आणि 2 काय येईल 7x आणि 12 आणि 9 काय येईल 21. x बरोबर काय येईल 21/7. 7 × 7 7 × 21. x बरोबर 3. बघा हे सुद्धा बोर्डाचंच गणित आहे, 2022-23 च्या आसपासचं एक गणित असेल. मी परत एकदा सांगतो, बरेच विद्यार्थी म्हणजे सर सोपी गणिते घेत आहे, पुढे जाईल तसे आपण 4-4 मार्काची गणिते घेत जाऊया. तुमचं बेसिक किती झालंय मला माहिती नाही आहे, त्यामुळे पहिला बेसिक पासून आपण चालू करू. पुढे टप्प्याने गणित आपण कोणती घेतो हे सुद्धा तुमच्या लक्षात येऊ दे. काही गणित बोर्डाचे आहेत, काही गणित एक्सरसाइज मधले आहेत, काही गणित अनसॉल्ड मधली, सॉल्ड मधले आहेत, काही मिसलिनियस मधले आहेत. त्यामुळे काय गणित जसं आपल्याला कन्सेप्ट घेऊन जाईल तसं आपण गणितासोबत जाऊया. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण नेक्स्ट गणिताकडे जाऊया. हे मधलं गणित बघा आपण ह्या गणितामध्ये काय दिले. आता मगाशी जी गणित होती त्याच्यामध्ये काय असायचं, x - y, x + y किंवा फक्त x फक्त y. आता यांनी काय म्हटलं बघा, सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. जे दोन इक्वेशन सायमल्टेनियस म्हणजे काय एकाच वेळी. म्हणून काय सांगितलं, दोन इक्वेशन पण एकाच वेळी लिहितो, त्याला काय म्हटलं सायमल्टेनियस इक्वेशन. तिने असं स्पेसिफिक मेन्शन केलेलं नाही x - y काढा, x + y काढा किंवा x काढा, y काढा. अशा वेळी काय करायचं, आपल्याला दोन्ही व्हॅल्यू काढायचे. बोर्डाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे की आपल्याला दोन्ही व्हॅल्यू काढायचे, कुठल्या x ची पण आणि y ची पण. एकदम रिसेंट क्वेश्चन आहे, 2025 ला मित्रांनो विचारला गेलेला क्वेश्चन आहे. पूर्ण काळजीपूर्वक बघा स्टेप आणि स्टेप मध्ये. आता इथं बघा मी मगाशी जे सांगितलं तेच इथं एलिमिनेशन मेथड वापरायचे आहे. फक्त थोडंसं पहिला इक्वेशन लिहून घेऊया. पहिला काय लिहूया, x + y = 3. याला इक्वेशन नंबर 1. 3x - 2y = 4 इक्वेशन नंबर 2. आता इथे जर का बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं रे, की इथं काय तर व्हॅल्यू कॅन्सल करायला पाहिजे. मग कॅन्सल करताना मी दोन कन्सेप्ट सांगितले, साइन अपोजिट पाहिजे, व्हॅल्यू सेम पाहिजे. मग इथं आपण y कडे जर का इथं बघितलं तर इथं काय दिसते, y कडे बघितलं ते साइन तर अपोजिट आहे पण व्हॅल्यू सेम नाहीये. आता असं काही नाही तुम्ही yच करायला पाहिजे, x पण करू शकता, पण शक्यतो 50% काम आपलं ऑलरेडी बोर्डाने करून दिले. तिने काय केलं, ऑलरेडी प्लस आणि मायनस करून दिले, फक्त आपल्याला व्हॅल्यू सेम आणायची आहे. मग अशा वेळी काय करायचं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. जे इक्वेशन नंबर 1 आहे त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करतो आणि थ्रू आउट मल्टिप्लाय करायचं, फक्त y ला म्हणजे y ला नाही. मी मगाशी सांगितलं ना, मल्टिप्लाय केलं मायनस ने पूर्ण इक्वेशनला, 2 ने मल्टिप्लाय केलं पूर्ण इक्वेशनला, आधी मध्ये मल्टिप्लाय होत नाही. तर काय होईल इक्वेशन, 2x + 2y = 6. बघा इज इक्वल टू च्या पलीकडे पण बरेच विद्यार्थी तर चुकतात. बघा आता इक्वेशन तयार झालंय, इक्वेशन मांडून घेऊया. 2x + 2y = 6. त्यानंतर पुढचं इक्वेशन काय आहे, 3x - 2y = 4. आता बघा इथे काय येईल आपल्याला माहिती आहे, साइन अपोजिट आले, व्हॅल्यू सेम आले. y ला y काय, 2y कॅन्सल होऊन जाईल. इथे काय येईल, 5x = 10. आपल्याला माहिती आहे आता x = काय येईल, 10/5. x = 5 1 5 5 2 आपल्याला माहिती आहे. याला x ची व्हॅल्यू, आता x ची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन मध्ये कुठल्याही पुट करू शकता. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं म्हणतो सर दुसऱ्या इक्वेशन मध्ये पहिल्या इक्वेशन मध्ये मल्टिप्लाय केलेलं आहे, तुम्ही कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करा, तुमचं आन्सर सेमच येणार आहे. बघा इथे काय आपण ह्या इक्वेशन वर पुट करून दिसायला सोपं दिसते ना ते. काय बघा इथं x + y = 3. x ची व्हॅल्यू किती आहे, 2 + y = 3 + 2 तिकडे जाऊन मायनस होईल. y बरोबर 3 - 2, y बरोबर काय 1. बघा x ची व्हॅल्यू आली 2, y ची व्हॅल्यू आली 1. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. बघा आता दुसरं गणित बघूया. परत तोच क्वेश्चन आहे, सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन म्हटले की आपल्या मित्रांनो आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू दोघांची पण काढायचं आहे. इक्वेशन काय केलंय बघा, 3a + 5b = 26. a + 5b = 22. बरोबर, मी मगाशी सांगितलं दोन कन्सेप्ट आहे आपल्याकडे, साइन रिव्हर्स, व्हॅल्यू सेम. बघा इथे व्हॅल्यू सेम आले खरं साइन रिव्हर्स नाही. तसंच काहीतरी ते देणार. हे सुद्धा बोर्डाचा क्वेश्चन आहे, नाही हा एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे, सॉरी. बघा या एक्सरसाइज मधल्या क्वेश्चन मध्ये मला काय पाहिजे, इथे व्हॅल्यू सेम फक्त साइन काय पाहिजे उलट, हा प्लस आहे, मला इथे काय पाहिजे मायनस. एका ठिकाणी मायनस करून चालणार आहे, कारण प्रत्येक इक्वेशनच्या प्रत्येक व्हॅल्यूला आपल्याला मायनस करायला पाहिजे. पूर्ण इक्वेशनला आपण काय करतोय मायनस. आणि मी मगाशी सांगितलं तो रूल इथं अप्लाय होईल, मोठ्या संख्येचं चिन्ह राहील. बघा इथे काय
3A मधून 1A गेला, 3A आता इथं सुद्धा बऱ्याच वेळांचं होतं. आपण एकदम साध्या भाषेत लक्षात ठेवलं, 3 वेळा A आहे, 2 वेळा एकदा A आहे, ह्याच्यातून गेला तर काय राहील 2A प्लस मायनस दोन्ही सॉरी मायनस प्लस दोन्ही काय होते कॅन्सल. 26 मधून 22 गेले, उरतात किती 4. तर A बरोबर काय येईल 4 भागिले 2. A बरोबर काय येईल 2 के 2 दुनी 4. A ची व्हॅल्यू किती आली 2. बघा ही व्हॅल्यू तुम्ही कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करा तुमचं आन्सर सेमच येणार आहे. बघा इथं काय पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करा, दुसऱ्या इथं काय करायचं, इथं जरा 3 आणि 5 2 जरा गणिताला वेळ जाईल, दुसऱ्या इक्वेशन मध्ये करू, पहिल्यामध्ये करा, आन्सर तेच येणार. बघा इथं काय a प्लस 5b इज इक्वल टू 22. बघा आता a ची व्हॅल्यू माझ्याकडे आली, a ची व्हॅल्यू किती आहे 2 अधिक 5b बरोबर 22 अधिक 2 तिकडे जाऊन वजा 2 होईल. 5b बरोबर 22 वजा 2. 5b बरोबर काय येईल 20. आपल्याला माहिती आहे गुणाकारातून भागाकारामध्ये b बरोबर काय येईल 20 भागिले 5. 5 1 5 5 चौक 20. b चं उत्तर आलं 4, a चं उत्तर आले 2. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण नेक्स्ट गणिताकडे जाऊया. हे थोडंसं वेगळ्या टाईपचं गणित आहे. काय म्हटलं गणितामध्ये फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x प्लस y x मायनस y. मगाशी आपण घेतलं त्याच्यामध्ये x प्लस y वेगळा होता, x मायनस y वेगळा होता. त्यानंतर काय दिलं बघा सायमल्टेनियस इक्वेशन x प्लस y x मायनस y ची व्हॅल्यू काढायची आहे. आता काय दिले बघा 49x प्लस 57y इज इक्वल टू 172. 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. तिथे बऱ्याच वेळा मुलांना प्रश्न पडेल सर इथे व्हॅल्यू सेम आहे का, इक्वेशन सेम आहे का. व्हॅल्यू सेम आणि इक्वेशन सेम कधी बघायचं, ज्यावेळी आपल्याला x आणि y सेपरेट दिले तर. इथं आपल्याला कशाचं काढायचं सांगितलं x प्लस y x मायनस y. सेपरेट x आणि y काढायला सांगितलं तर ती कन्सेप्ट. इकडे x प्लस y x मायनस y, इथं आपल्याला फक्त प्लस y चं काढायचं आहे. आता बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना पहिला सर हे इक्वेशन लिहायचं का पहिला ते लिहायचं. तुमची कन्सेप्ट जर का क्लिअर असेल तर तुम्ही कोणतेही इक्वेशन पहिले लिहा, कोणत्याही पद्धतीने सोडवा, फक्त तुमचं काय कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बघा इथे मी काय लिहिले मुद्दाम ती व्हॅल्यू वरती लिहिली का, आपल्याला माहिती आहे पहिलं काय काढायचं प्लस मध्ये. प्लस मध्ये जर काय काढायचं तर मोठी व्हॅल्यू वरती पाहिजे. बघा इथे काय होईल होतं बघा, व्हॅल्यू विचारली प्लस मध्ये, इक्वेशन दिले मायनस मध्ये, म्हणजेच काय ह्या मायनसच्या इथं प्लस येणं मला अपेक्षित आहे. इतकं जर कळते बघा, क्वेश्चन काय विचारला x प्लस y, इथं हाय काय मायनस आहे, इथं मायनस इथं प्लस करायचं झालं तर मला इथं मायनसने मल्टिप्लाय करायला पाहिजे, आणि मायनसने मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस होतं, प्लसचं मायनस होतं, प्लसचं मायनस होतं. बघा मला सेंटरला इथे काय पाहिजे होता प्लस, आला तो मायनसने मल्टिप्लाय केलं इक्वेशनला, ह्या प्लसचं काय झालं मायनस. 57 मधून 49 गेले तर किती राहत आहेत 8x प्लसचा प्लस राहिला 57 मधून बघा वजा 49 अधिक 57, हे सुद्धा आन्सर काय येते 8y बरोबर. 8 काय येते y. त्याचं कारण काय बघा, मोठ्या संख्येचं चिन्ह राहील ना, हे काय ऍक्च्युली वजा 49 अधिक 57 बरोबर. काय आता आपल्याला माहिती आहे 49 मधून 57 जाणार, 57 मधून 49 जाणार बरोबर, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह राहील त्यामुळे इथे काय येईल, तिथे काय येईल 8. बघा मोठ्या संख्येचं चिन्ह काय 57, सॉरी मोठी संख्या कोणती आहे 57, मोठ्या संख्येचं चिन्ह आहे. इथे याचं वजाबाकी काय बघा 252 मधून 172 गेले तर याचं वजाबाकी येतं 80. बघा ह्या दोघांच्यातून कॉमन काय निघतोय 8 कॉमन निघतोय. इथं काय येईल x प्लस y इज इक्वल टू 80. बघा 8 जो गुणाकार आता इकडे जाऊन भागाकार मध्ये जातोय, x प्लस y बरोबर 80 अपॉन 8, 8 वजा 8, x प्लस y बरोबर काय येईल 10. बघा आता x प्लस y झाला तर मायनस y चं काढताना बघा इक्वेशन लिहून घ्या. इथं काय येईल 49x मायनस 57y बरोबर काय येईल 172. त्यानंतर 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. बघा त्यांनी गणित कसं डिझाइन केले, 2022 चा क्वेश्चन आहे, बोर्डाचा क्वेश्चन म्हणून आपण घेतोय. बघा आपल्याला माहिती आहे इथं मायनस आहे, गणित पण काय येईल मायनस, काही इश्यू नाही आहे. आपल्याला बघा काय येतं 57 अधिक 49 बरोबर, याचं आन्सर किती येतं 106x. त्यानंतर काय येईल बघा वजा 57 वजा 49 वजा वजा वजाच राहील साइन, याचं काय येईल 106y, आणि 172 अधिक 252 काय येईल बघा 2 2 4, 7 आणि 5 12, आणि इकडे किती येईल 7 आणि 5 12 आणि पॉज करा. बघा याचं काय 2 आणि 2 4, 7 आणि 5 12 2, आणि इकडे हाताला एक आला 2 आणि 2 4, टोटल किती आलं 424. आपल्याला माहिती आहे इथून कॉमन काय निघतंय 106 कॉमन निघतोय. x मायनस y बरोबर 424. आता 106 तिकडे जाऊन भागाकार मध्ये जाईल, x मायनस y बरोबर काय येईल 424 भागिले 106 बरोबर काय येईल x मायनस y बरोबर काय येईल 4. आता ह्याला जर का सॉरी x मायनस y बरोबर 4, ह्याला जर का 104 ला 106 ला जर का 4 ने गुणला तर त्याचा आन्सर काय येईल 424 येईल. आता तुम्ही मला सर डायरेक्ट करून दाखवलं, काळजीचं कारण नाही, पटकन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याचा भागाकार कसा आहे तो मी सोप्या पद्धतीने सांगतो.
बघा हा जो भागाकार आहे, पण आता इथं भागाकार मी सेपरेट करून दाखवतो, मुद्दाम तिथं गणितामध्ये स्टेप करून केलेलं नाहीये. बघा इथं काय सगळ्यात पहिलं तर आपल्याला दिसतं 4 आणि इथं 2 युनिट डिजिटला म्हणजे एकक स्थानी 4 आणि 6 आहे, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की 2 ने भाग आपण पूर्ण कंप्लीट घालवू शकतो. बघा इथे काय येईल, बे दुणे 4 बे के बे बे दुणे 4, इथे काय येईल बे पंचे 10 बे त्रिक 6, म्हणजे माझ्या टोटल काय आलं 212 भागिले 53. तर परत जर का 2चा भाग लावला तर आपल्याला माहिती 53 भागिले 2 केलं तर 26.5. मला उत्तर पॉइंट मध्ये घालवायचं नाहीये, मला गणित जितकं सोप्या पद्धतीने सोडवून देता येईल तितक्या सोप्या पद्धतीने द्यायचं आहे. सरळ सरळ माहिती आपल्याला बघा 212 म्हणजे काय रे, तो 200 अधिक 12 आहे. 53 म्हणजे काय आहे, 50 अधिक 3 आहे. सरळ सरळ गणित आहे. आता मला माहिती आहे 50 जर का 200 ने भागायचं झालं तर किती आहे, 4 नच जाणार आहे. 3 जर का भागायचं झालं तर ते सुद्धा काय जाणार आहे, 4. म्हणजे साधी सरळ कन्सेप्ट आहे मित्रांनो, की आपण काय करायला पाहिजे, 53 जर का तुम्ही 4 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर काय येणार आहे 212. तुम्ही पाहिजे तर नंतर कळून बघा की 53 गुणिले 4 याचा आन्सर 100% काय येणार आहे, 212 येणार आहे. बघा इथे काय काय सांगितलं मी, कशी कन्सेप्ट सांगितलं बघा, 212 त्याची मी फोड केली, 200 अधिक 12, 50 चं काय केलं, 53 चं काय केलं, 50 अधिक 3. आपल्याला माहिती आहे जर का 50 गुणिले 4 केलं तर 200 येतं, 3 गुणिले 4 केलं तर 12 येतं, म्हणजे 53 गुणिले 4 केलं तर काय येईल 212. या सोप्या सोप्या ट्रिक आहेत, ह्या बोर्डाला आपला टाइम वाचवत असतात. ह्या पार्टसाठी मित्रांनो आपण इथंच थांबूया. हे लेक्चर कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. आणि हे फक्त डेमो लेक्चर आहे, अजून एक्सरसाइज वाईज आपले क्वेश्चन आपण घेणार आहे 1.1 1.2 पूर्ण शेवटपर्यंत. त्यामुळे चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. धन्यवाद.